हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 16. नासते विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्तन्वो योस्तत्त्वदर्शिभिः. न कधीच नाही, असतः जे असत आहे ते, विद्यते आहे, भावः चिरस्थायित्व, न कधीच नाही, अभावः परिवर्तनाचा गुणधर्म, विद्यते आहे, सतः जे शाश्वत आहे त्याचा, उभयोः दोहोंचा, अपि खरोखरच, दृष्टः पाहिलेला आहे, अंतः निर्णय निष्कर्ष तू निसंदेह, अनयोः या दोन्हींचा, तत्व सत्याचा, दर्शिभिः साक्षात्कारी पुरुषांद्वारा. तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे की असत वस्तू, भौतिक शरीर चिरकाळ टिकू शकत नाही आणि सतवस्तू, जीवात्मा अपरिवर्तनीय असतात. या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी अशा निष्कर्ष काढला आहे. तात्पर्य: परिवर्तनशील शरीर स्थायी नसते. आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया तथा प्रतिक्रिया यामुळे शरीरामध्ये क्षणोक्षणी परिवर्तन होत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते तेव्हा वृद्धत्व येते. पण शरीर आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारची परिवर्तने होत असली तरी जीवात्मा नित्यस्थायी राहतो. पदार्थ आणि आत्मा यामध्ये हाच भेद आहे. स्वभावतः शरीर नित्य परिवर्तनशील असते आणि आत्मा शाश्वत असतो. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केला आहे. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की श्री विष्णू आणि त्यांचे धाम या दोहोंना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे. सत आणि असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत. सर्व तत्वदर्शी लोकांचे हे प्रतिपादन आहे. भगवंतांनी अज्ञानामध्ये प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश केला आहे त्याचा आरंभ या श्लोकातील उपदेशापासूनच होतो. अज्ञान नाहीसे करणे म्हणजे पूजक तथा पूजनीय यांच्यामधील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे, तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे होय. कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंतांचे स्वरूप जाणू शकतो. जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंश आणि अंशी किंवा अंश आणि पूर्ण यांच्यातील संबंधाप्रमाणे असतो. वेदांत सूत्र तसेच श्रीमद भागवतात समस्त सृष्ट पदार्थांचे उत्पत्ती स्थान म्हणून भगवंतांचा स्वीकार करण्यात आला आहे. अशा सृष्ट पदार्थांची ओळख परा आणि अपरा किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होते. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवात्मे पराप्रकृतीत येतात. जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते. म्हणून ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध असतो त्याचप्रमाणे जीव सदैवच भगवंतांच्या अधीन असतात. अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे अशक्य आहे. असे अज्ञान नष्ट करण्याकरिता आणि सर्व काळी सर्वच जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश देण्यात आलेला आहे. हरे कृष्ण.